दिले महोदय, नाही. उपमुख्यमंत्री अगदी मनापासून आता पुढच्या लक्षात प्रामाणिकपणाने मुख्यमंत्र्यांचंच आहे. पण मगाशी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गृहखातं नाही, या विषयासंदर्भातून अनेक विषय बाहेर आल्यामुळे ही चर्चा फार रंगली गेली. आपल्याला माहिती आहे, इथं वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या रजेवर असताना तिथे जाऊन त्यांनी रक्ताचा नमुना तपासला. प्रश्न विचारत हा मोठा क्राईम आहे. माहिती पूर्ण हा मोठा क्राईम आहे. ज्यांना आपण निलंबित केलेलं होतं, ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली, हा क्राईम आहे. ससूनमध्ये किडनी रॅकेट पासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्ती न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथं पदोन्नती देऊन बसवलं. हा सरकारचं खरं म्हटलं तर बदनामीचं एक कारण आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण घडतायत, धाडस करतायत आणि जे भ्रष्टाचार क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजला मदत करतायत त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचं धाडस वाढतंय. आणि हे मंत्र्यांनीच सांगितल्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे. म्हणून या सर्व ससूनच्या बाबतीमध्ये गरिबांचा ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला, या केस पुरताच केलेला आहे. आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या डॉक्टरांची सहभाग आला, मग पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे, डॉक्टरांना जबाबदार धरलेला आहे, पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होता त्या ससूनची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का? पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या, आणि जे डॉक्टर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे, पण त्याची व्याप्ती वाढवणार का? एक. दुसरं, डॉक्टर तावडे असतील, तुम्ही मग त्यांची नावं घेतली. आणि दुसरं, या बाबतीमध्ये ज्यांना आतमध्ये पाठवण्याचा त्या डॉक्टरांना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का?